हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ। तर तुम्हाला एक व्हिडिओ अगोदर आलेला आहे, त्याच व्हिडिओचा हा दुसरा पार्ट आहे। जसं मी वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडलेलं आहे, पण आणखीन मी कथा वाचवलेली नाही आहे, कारण अगोदर मी नैवेद्य बनवत आहे। थोडीफार किचनची कामं आवरलेली, थोडीफार राहिलेली आहेत, कारण मॉर्निंगला थोडीशी धावपळ आपली होत असते। सगळ्यांचं जेवण खाणं, परत आपली पूजा पुनस्कार ते पण असतं, आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा लेट होतो। रेग्युलर कामं तरी असतात, त्यामध्ये पूजा वगैरे असली तर एक्स्ट्राचं होऊन जातं ते, त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे। आणि साखर पण संपलेली होती, तर भरणी मी अगोदरच क्लीन करून ठेवलेली होती। साखर भरून ठेवलेली आहे, 5 किलो साखर आणलेली आहे, आणि एक डबा मी अगोदरच क्लीन करून ठेवलेला होता, तेच बघत होते। त्यामध्ये ना मी मसाला भरून ठेवलेला होता, आणि मसाल्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे ते टोपण मी न लावताच ठेवलेलं होतं, म्हणजे जेही वास आहे, स्मेल आहे, सगळे निघून जावे। तर वास गेलेला आहे, तर आता मी परत टोपण लावून ठेवलेले, म्हणजे काही छोटी मोठी वस्तू भरून ठेवता येते। आणि जेही डबे रिकामे होतात जेव्हाच्या तेव्हा मी क्लीन करते, म्हणजे जेही वस्तू आपल्याला भरायची आहेत छान स्वच्छ डब्यामध्ये आपण भरतो। आणि अशा पद्धतीने केलं तर आपल्याला डबे जे आहेत ना खूप अशी घाण होत नाहीत। किचनमध्ये डबे थोडीशी चिकट होतात, जीही वस्तू असते किचनमध्ये ते वाफ ऊब लागल्यामुळे चिकटपणा येतो। तर जेव्हाही रिकामे होतात ते डबे मी क्लीन करते, मग दुसरी सामग्री त्यामध्ये भरत असते। तर हे झालं साखर वगैरे भरणं, आणि थोडंफार मी डबे ठेवलेले आहेत। आता इकडे मी बनवत आहे अगोदर शिरा, म्हणजे आज शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं माझं व्रत आहे, आणि लक्ष्मी मातेचं पूजन पण मी मांडलेलं आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केले पूर्णपणे, फक्त मला कथा वाचवायची होती, पण त्या अगोदर मी इकडे नैवेद्य बनवून घेत आहे। आणि आज भाजीला शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे। मॉर्निंगला मी ब्रेकफास्ट बनवलेला होता, पण आज भाजीला काही ऑप्शन नव्हतं, काही नव्हतं फ्रीजमध्ये, फक्त टमॅटो ठेवलेले होते। तर दिनेशला म्हटलं भाजीला काहीतरी घेऊन ये, तर शिमला मिरची कोथिंबीर सगळं आणलेलं आहे। तर शिमला मिरची अगोदर मी धुवून घेतली, 1-2 शिमला मिरच्या यामध्ये अशा झाल्या, म्हणजे एकदम सॉफ्ट अशा झालेल्या होत्या, आणि लाल पण झालेल्या होत्या। तर सगळ्या शिमला मिरच्या अगोदर मी धुवून घेतलेल्या आहेत, आणि इकडे मी शिरा बनवत ठेवलेला आहे, म्हणजे तूप टाकून मी अगोदर रवा भाजून घेतला। जोपर्यंत की रवा भाजत होता तोपर्यंत मी तिकडच्या बर्नरवर पाणी ठेवलेलं होतं, आणि उकळतं पाणी मी ह्या रव्यामध्ये टाकलेलं आहे भाजलेलं, आणि शिजवून घेतलेलं आहे। नंतर मी थोडंसं विलायची पावडर आणि तूप टाकलेलं आहे, आणि आता शेवटला टाकूया साखर। म्हणजे अशा पद्धतीने शिरा बनवला तर शिरा गार झाल्यानंतर छान मऊसुद्धा बनून राहतो, जसं की तोंडात टाकताच वेळ धरणारा। तर इकडं बघू शकता तुम्ही रवा छान शिजलेला आहे। आता टाकूया यामध्ये साखर। तर मी म्हणजे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, आणि 1 चमचा मी तूप टाकलेला आहे। छान मिक्स करून घेऊया, आणि साखर जशी मेल्ट होईल तसं हे मिश्रण पातळ होतं, तर कमी गॅसवर ते झाकून ठेवायचं। एकदम छान आणि टेस्टी शिरा बनून तयार होतो। तर इकडं बघू शकता थोडंसं सारण पातळ झालेलं आहे, तर आता मी झाकून ठेवलेलं आहे, आणि तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करून घेते। आणि आज मला ना थोडंसं लेट झालेलंच होतं, पूजा वगैरे मांडायला लेट झाला, आणि परत कथा वाचवायची होती, पण त्या अगोदर मी इकडे आणखीन परत किचनमध्ये आलेली आहे। तर जसं आपण एक कामं केली तर आपली कामं व्यवस्थित होतात, पण असं झालं ना की भाजीला काही नव्हतं, त्यामुळे मी मॉर्निंगला भाजी बनवलेली नव्हती, आणि आता यांना टिफिनी मला भरायचं होतं, परत दिनेशचं जेवण होणार होतं, म्हणून मी इकडं अगोदर स्वयंपाक करून घेते जे राहिलेले, म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला, अर्धा राहिलेला आहे, फक्त भाजी बनवायची आणि चपाती बनवायची आहे। चपातीसाठी मी इकडं कणिक मळून ठेवलेले आहे, शिरा बनलेला आहे नैवेद्यासाठी, आणि आता मी शिमला मिरचीची भाजी बनवते। जास्त वेळ लागणार नाही, झटपट ही भाजी बनवून तयार होते। आणि शिमला मिरचीची भाजी बनवण्याच्या पद्धती खूप साऱ्या आहेत। जसं आपण वांग्याची भाजी बनतो ना भरलेली, तसं आपण भरलेली शिमला मिरची पण बनवू शकतो, पण मी अशा पद्धतीने भाजी बनवते, जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी बनवणार आहे। तर इकडे शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे, आणि त्यासाठी मी घेतलेली इकडे कोथिंबीर आणि लसूण वाटून घेते, म्हणजे फक्त लसूण टाकून ही भाजी मी बनवणार आहे। खूप छान टेस्टी बनते, म्हणजे शिमला मिरची भाजी खूप जणांना आवडत नाही, जसं आता आमच्या घरी बाबांना आवडत नाहीत अशा कशा भाज्या, म्हणजे शिमला मिरची वगैरे। त्यांना आवडीची भाजी म्हणजे मेथीची भाजी, आंबाडीची भाजी, अशा पालेभाज्या खूप आवडतात, पण या दिवसामध्ये मेथीची भाजी तरी तितकी व्यवस्थित मार्केटमध्ये भेटत नाही आहे। आंबाडीची भाजी इथंच लावलेली आहे, पण आज शुक्रवार आहे, वैभव लक्ष्मीचं व्रत आहे माझं, त्यामुळे आंबाडीची भाजी मी काही बनवलेली नाही आहे, पण 2-3 दिवस अगोदरच मी बनवलेली होती आणि शेअर पण केलेली होती, म्हणजे बाबांची फेवरेट आहे ती।
तर इकडं आज मी शिमला मिरचीची भाजी बनवत आहे। तर इकडं बाकीची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये घेतलेले आहे मी 2 चमचे तेल आणि मसाला डब्यामध्ये जिरे संपलेले आहेत, लाल मिरची पावडर संपलेली आहे। मला मसाला डबा क्लीन करायचा होता, त्यामुळे मी मसाले भरलेले नव्हते, तर मी कालच हा डबा क्लीन केलेला आहे आणि आता इकडे मसाले पण भरलेले आहे, जसं जिरं, लाल मिरची पावडर, हळदी पावडर सगळं भरलेलं आहे। तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे, तर अर्धा चमचा मोहरी टाकला, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे। नंतर ठेचलेला लसूण टाकला, परतून घेतला। लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जी शिमला मिरची चिरून ठेवली ती टाकलेली आहे आणि थोडा वेळ मी परतून घेतलं। शिमला मिरची फोडणीमध्ये छान सॉफ्ट झाली की नंतर यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत। तर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा सुहाना मसाला, थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परतून घेऊया। म्हणजे अशा पद्धतीने भाजी बनवली तर यामध्ये फोडणीचा टेस्ट खूप छान येतो आणि भाजी खूपच छान चविष्ट लागते। तर थोडा वेळ मी परतून घेतलं, मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत। आता टाकलेले यामध्ये मी थोडंसं पाणी, म्हणजे जास्त अशी पातळी बनवत नाही, जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी बनवत आहे। तर इकडं मी छोट्या गिलासने 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं। बघू शकता भाजीला कलर खूप छान आलेला आहे। तर आता कमी गॅसवरती थोडा वेळ शिजवून घेऊया। जोपर्यंत की भाजी शिजत आहे तोपर्यंत मी देवीला नैवेद्य काढून घेते। बघू शकता इकडं हे एकदम छान मऊसूत असा शिरा झालेला आहे, जसं की तोंडात टाकतात विरघळणारा। तर इकडं शिरा घेतलेला नैवेद्यासाठी आणि अगोदर मी लक्ष्मी मातेची कथा वाचून घेते, आरती करून घेते आणि मगच चपाती वगैरे मी बनवणार आहे, कारण आता भाजी तर बनलेली आहे, चपाती बनवायला जास्त वेळ लागणार नाही। इकडं सगळी मी तयारी केलेली आहे, फक्त दिवे प्रज्वलित करायचे मला, आरत्या, समया, परत तुपाचा निरांजन, धूप पण घेतलेले आहे। टायमिंग सांगितलं त्यावेळी तर म्हणजे मॉर्निंगचे 11:30 वाजलेले आहेत। आता थोडासा लेट झालेला आहे, आज मॉर्निंगपासूनच मला लेट होत आहे प्रत्येक कामाला आणि त्यामध्ये सगळी मॉर्निंगची कामं म्हणजे मॉर्निंगलाच मी, कारण ज्या दिवशी पूजा पुनस्कार असतं त्या दिवशी मॉर्निंगलाच पूर्ण घरची साफसफाई होते। इतर दररोजचं कसं जसं वेळ भेटला मी तशी कामं आवरते, पण आज पूर्ण घरात झाडू मारणं, फरशी पुसणं, सगळी कामं मॉर्निंगलाच केलेली, त्यामध्ये थोडासा मला लेट झाला। नंतर स्वयंपाकाने ही सगळी कामं आवरली, मग नंतर देवपूजा केली। देवपूजेला आज मला थोडासा लेट झालेला होता, त्यानंतर वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडलेलं आहे। आता कथा वाचून घेऊ। तर इकडं अगोदर मी समया, आरत्या प्रज्वलित करून घेतल्या, तुपाचा निरांजन प्रज्वलित करून घेतलेला आहे। तर आता कथा वाचून घेऊ। तर अगोदर वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तकाची मी पूजा करून घेतलेली, हळदी कुंकू लावून, आणि या पुस्तकामध्ये वैभव लक्ष्मी मातेचे स्वरूप आहेत, तर सगळ्या स्वरूपाची मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे, दर्शन घेतलेले आहेत आणि आता कथा वाचायला सुरुवात केलेली आहे। तर या तर सगळेजण लक्ष्मी मातेची कथा ऐकायला, तर कथा वाचून झालेली आहे। आता आरती करून घेऊ। तर वैभव लक्ष्मी मातेची मी आरती करून घेतलेली आहे आणि नैवेद्य मी अगोदरच करून घेतलेला आहे, शिरा बनवलेला आहे आज मी, म्हणजे खीर, कधी शिरा, अशा गोड वस्तू मी नैवेद्यासाठी बनवत असते। तर देवीची आरती झालेली आहे, आता नैवेद्य दाखवू आणि देवीची मनोभावे दर्शन करून घेऊ। थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण मन प्रसन्न आहे, कारण असं होत नाही की आपण उठल्यानंतर अगोदर पूजा वगैरे सगळी आपली कामं आवरतो, कारण सगळ्यांचं बघायचं असतं। जेव्हा घरामध्ये आपण एकटे असतो तर पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते आणि सगळ्यांचं बघायचं असतं, कोण जेवलं, कोण खाल्लं, सगळं हे झाल्यानंतरच मग जेही टाईम असतो तो आपला असतो। तर इकडं देवीला अगोदर नैवेद्य दाखवलेला आहे आणि पाणी भरून ठेवलेले प्लेटात मी नैवेद्य ठेवलेला आहे आणि देवीचे आता मनोभावे मी दर्शन करून घेतलेलं आहे। तर आता दिनेश जात आहे गॅरेजला, म्हणजे दिनेशला बाहेर पण जायचं होतं काहीतरी कामासाठी, तर म्हणलं जेवण करून जा, म्हणत होता की मग मी थोड्या वेळाने येईन आणि जेवण करेन। अगोदर दिनेशची तब्येत ठीक वाटत नाही आहे मला, तर म्हणलं जेवण कर, अगोदर टॅब्लेट वगैरे घे, त्यानंतर मग बाहेर जा, कारण ऊन खूप भयानक आहे, गरमीमुळेच तब्येत बिघडलेली आहे दिनेशची आणि लग्नामध्ये सोन्याच्या लग्नामध्ये थोडीशी धावपळ पण झालेली आहे, त्यामुळे पण मला वाटतं तब्येत बिघडलेली आहे। तर इकडं मी अगोदर चपाती बनवून घेते। तर कणी मी अगोदरच मळून ठेवलेली आहे, बाकीचे सगळं आवरलेले, भाजी वगैरे सगळी झालेली आहे। तर आता पटकन मी चपाती बनवून घेते आणि माझी चपाती कशी असते ना, 3 पदरी चपाती मी करत असते। ही चपाती ना गार झाल्यानंतर तरी छान अशी मऊ बनवून राहते, म्हणजे या चपातीला कडकपणा येत नाही। तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कमेंट करून नक्की सांगा, तुमचे सुंदर सुंदर कमेंट ऐकते ना, वाचते ना, खरंच छान वाटतं आणि हृदय भरून येतं, तर असे सुंदर कमेंट करत जा। तर इकडे चपाती मी लाटून घेतलेली आहे, म्हणजे अगोदर तर मी गोळा घेतला, थोडंसं लाटून घेतलं, पूर्णपणे तेल लावलं, थोडंसं पीठ टाकलेलं आहे सुकं मी, म्हणजे चपाती छान फुलते, आणि मग दुमडून घेतला। अशाच पद्धतीने 3 पदरी मी केलेली आहे
आणि लाटून घेतलेले आहे। पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चपाती टाकून आलट पलट करत मी चपाती सेकून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या मी करून घेते। फक्त दिनेशसाठी आणि माझ्यासाठी इकडे चपाती बनवत आहे, कारण बाबा आणि दिनेश पप्पा दोघंजण चपाती वगैरे खात नाहीत, त्यांना ज्वारीची भाकर लागते आणि ती मी मॉर्निंगलाच केलेली आहे। इथं फक्त माझ्यासाठी आणि दिनेशसाठी चपात्या बनवत आहेत। फक्त मी 4 ते 5 चपात्या बनवलेल्या आहेत। तर दिनेशला मला अगोदर जेवण कर, कारण एक वेळा बाहेर गेले मुलं की लवकर घरी येत नाहीत, तर मला जेवण करून जा, लेट झाला तरी काही हरकत नाही। आणि माझी तरी खूप सारी कामं यावेळेत राहिलेली आहे, जसं कपडे वगैरे, भांडे, खूप सारी कामं आहेत। ते तर आता दिवसभर मी आवरत राहीन, पण अगोदर सगळ्यांचं जेवण खाणं हे ती काम, या कामापासून फ्री झाले की मग बाकीची कामं करायला मी मोकळी, कारण खूप सारी आपली कामं दिवसभरात होऊन जातात, सांगून तर जमणार नाही, करत राहायचं, कामं आपली निघत जातात। किचनमध्ये सांगूच नका, तितकी कामं असतात, छोटी मोठी। परत कपड्याचा तरी गोंधळ आहेच यावेळेत, कपडे तर धुवायचेच आहेत, तर ही ती कामं आहेत ती दिवसभरात आवरून घेऊया। तर इकडे मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत। शेवटला थोडंसं पीठ राहिलेलं होतं, तर छोटीशी चिपटी मी केलेली आहे आणि अगोदर दिनेशला जेवायला वाढलेली। बघू शकता इकडं शिरा एकदम वडीसारखा झालेला आहे। तर दिनेशला इकडं वरण भात, शिरा आणि शिमला मिरचीची भाजी बनलेली आहे। तर ही आहे आजची जेवण थाळी। तिने जेवण करत आहे तोपर्यंत मी थोडीफार कामं आवरते आणि मला आज बाहेर पण जायचं होतं, म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायला जायचं आहे, म्हणजे साडीवरचे आहे। तर या सगळ्या कामापासून फ्री होते आणि ती पण कामं मला करायची आहेत। बाहेर पण थोडंसं काम होतं माझं, तर जाणार आहे। तर याच मला ना आजच्या रोजच्या कामाला थोडासा मला लेट झालेला होता, म्हणजे मॉर्निंगला लवकर उठलं तर सगळी कामं आपली वेळेत होतात, व्यवस्थित होतात, पण उठायला लेट झाला की मग एक काम व्यवस्थित होत नाही, सगळ्या कामाचा गोंधळ होतो। तर सगळी कामं आवरता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि सूर्यदेवता खूप छान सुंदर असे वाटत होते, एकदम शीतळ रूप होतं त्यांचं जेव्हा ते घरी जातात। आणि वातावरण पण एकदमच बिघडलं, म्हणजे वारं खूप होतं आणि त्यामध्ये पाऊस पण येत होता, त्यामुळे बाहेर काही जाणं झालं नाही, कारण दुपारपासूनच असंच वातावरण होतं, म्हणून मी काही कुठं गेलेली नाही। जसं मी तुम्हाला म्हटलं की ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायला जायचं होतं मला, पण कुठं जाणं झालेलं नाही, दिवसभरात हीच काम आणि त्यामध्ये वातावरण चेंज झालं, मग कुठंच गेली नाही आहे मी। म्हणजे एक उल्हास आणि त्यामध्ये फाल्गुन मास तसं म्हणतात ना, तसं माझ्यासोबत घडत असतं। कधी नाही ते मी बाहेर निघते आणि त्या दिवशी पण काही अडथळा मला येत असतो, तसंच झालेलं आहे, मला जाणं झालंच नाही। तर असो, आता परत आलेली मी किचनमध्ये आणि बघू शकता इकडं जे दुपारी भांडी क्लीन झाली ते पाणी पूर्ण निचरा झालेले, तर रॅकला लावून घेते। आणि जे आत्ताचे भांडे आहेत ते मला आता म्हणजे टोपल्यात भरून ठेवते, चहा वगैरे झाल्यानंतर, दूध गरम झाल्यानंतर दूध पण काढते आणि सगळे भांडे एकत्रच क्लीन करायला घेते। आणि इकडे डबा पण ठेवलेला आहे मी क्लीन करून, म्हणजे जेवायचं पीठ संपलेलं आहे, तर दळण केलं आणि दिनेश दळून पण आणलेलं आहे, तर ते पीठ पण भरून ठेवायचं आहे। खूप सारी कामं या वेळेमध्ये आहेत, पीठ वगैरे भरणं ते हे, म्हणजे 4-8 दिवस आपण नसलो ना, कुठेतरी एक दिवसासाठी जर आपण घरातनं बाहेर गेलो ना, पूर्ण घरची अवस्था बिघडते। तसं तर यावेळेस मी 8 दिवस गेले होते, तर ही कामं किती दिवस आवरावी लागणार आहेत काय माहीत, कारण खूप गोंधळ आहे, खूप उलाढाला झालेला आहे, इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं असं झालेलं आहे। तर इकडे सगळे भांडे मी रॅकला लावलेले आहेत आणि जे भांडी क्लीन करायचे ते सगळे मी टोपल्यात भरून ठेवले आहेत, कारण किचनवरती छोटी मोठी भांडी ठेवली तर पूर्ण किचनवर पसारा वाटतो, म्हणून जितके भांडे झाले सगळे एक टोपलं केले त्यामध्ये मी भरून ठेवते। तर देवाला दिवा लावलेला आहे आणि इकडं मी आता पीठ भरून घेते अगोदर, म्हणजे जेवायचं पीठ दळून आलेलं आहे, ते छान गार पण झालेलं आहे, म्हणजे असं पोतं मी तोंड खुलूनच ठेवलेलं होतं, म्हणजे असं म्हणतात की गरम पीठ भरू नये, नंतर ते चिकन येत नाही असं तसं म्हणलं जातं, म्हणून गार करूनच मी डब्यात भरत असते। आणि डब्बा पण मी दुपारीच आज घासून ठेवलेला होता, ते पण पाणी पूर्णपणे हडकलेलं आहे, तर आता भरून ठेवते। आणि मला वाटतं इतकं पीठ यामध्ये बसणार नाही आहे, जितकं बसलं तितकं मी डब्बा भरलेला आहे, बाकीचं मी असंच पोतं भरून म्हणजे तोंड बांधून ठेवलेलं आहे, कारण जास्त प्रमाणातच दळून आणलेलं होतं। तर इकडं गव्हाच्या पिठाचा डबा आणि ज्वारीच्या पिठाचा डबा इथं खाली ठेवते मी अलमारीमध्ये, म्हणजे घ्यायला पण सोपं जातं, वरच्या साईडला ठेवत तर उचलत नाही ते डबे, तर इथल्या इथंच ठेवत असते मी। तर झालेले पीठ वगैरे भरून आता करून घेऊया रात्रीचा स्वयंपाक, पण त्या अगोदर मी इकडं इडलीसाठी तांदूळ भिजत घातलेले होते मॉर्निंगला, आणि यासोबत मी उडदाची डाळ पण भिजत घातलेली होती, तर हे दोन्ही जिन्नस छान भिजलेले आहेत दिवसभरात, म्हणजे 8 तास तरी आपल्याला भिजवायची गरज आहे, म्हणजे इडली छान फुलली जाते, म्हणजे बेटर परफेक्ट, तर इडली पण परफेक्टच बनते। नंतर मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि यामध्ये मी 1 गिलास पोहे पण भिजवून टाकलेले आहेत, पोहे अगदी 5 मिनिटात भिजतात, तर हे सगळे जिन्नस मी म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतले। आणि हो, यामध्ये मी 1 चमचा मेथीदाणा पण घातलेला आहे, तर इकडं हे सगळं जिन्नस मी मिक्स करून घेतलं, म्हणजे एक आपण वाटायला घेतलं तर व्यवस्थित वाटले जाणार नाहीत ते, म्हणून मी सगळे एकत्रच केलेलं आहे इकडं। आणि मिक्सरचं जे मधलं 2 नंबरचं भांडं असतं ना ते घेतलेलं आहे, कारण बाकीचे तर खराब झालेले आहेत, आणि जे 2 नंबरचं भांडं आहे ते व्यवस्थित आहे। तर एक बॅच मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि बाकीचं दिनेशला म्हणलं तू वाटून दे, आंबा खात होता,
म्हणजे आत्ताच दिनेश पप्पा सगळं भाज्या आंबे सगळं घेऊन आलेले होते, ते पण मला काढून ठेवायचं आहे. तेच म्हणलं दिनेशला भाज्या वगैरे मी काढून ठेवते, परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे, तोपर्यंत तू हे मिक्सरला इडलीचं बटर मला काढून दे. म्हणजे उद्याची जी नाश्त्याची तयारी आहे ते आताच मी करून ठेवत आहे, म्हणजे मॉर्निंगला जास्त टेन्शन नाही. म्हणजे जेव्हाही घाई गडबड आहे किंवा आता मुलं वगैरे शाळेत जात आहेत तर त्यावेळेत ना आपल्याला सुचत नाही की मॉर्निंगला काय बनवायचं, तर तो विचार रात्रीच करून ठेवायचा की मॉर्निंगला काय बनणार, भाजीमध्ये काय बनणार. म्हणजे थोडीफार तयारी करून ठेवलं की मॉर्निंगला जे ना आपलं काम एकदम सोप्या पद्धतीनं होतं, कारण जास्त विचार करण्याची गरज नाही. सगळ्यात मोठं टेन्शन हे असतं की भाजी काय बनवायची. तर संध्याकाळीच मी थोडाफार विचार करून ठेवते आणि काही थोडी तयारी पण करून ठेवत असते, म्हणजे मॉर्निंगची आपली कामं झटपट होतात. कारण मॉर्निंगला खूप धावपळ होत असते, सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं. तर भाज्यामध्ये काय काय आणलेलं आहे, बीटरूट आहेत, परत इकडं आंबे तर आणले ते पण ताटलीत काढून ठेवले, हिरवी मिरची आहे, शेवगा आहे, दोडके आहेत, छान कवडी दोडके आहेत. तर सगळं मी काढून धुवून ठेवते, म्हणजे भाज्या धुवून ठेवल्या की आपल्याला पटकन घेऊन करता येतं. जेव्हाच्या तेव्हा धुणं थोडासा वेळ खाऊ काम आहे. तर असं होत आहे ना. तर यासोबत या व्हिडिओ इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजकाल तुम्ही लाईक अजिबात करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर.